वेळेला जगभरातून अनेक विद्यार्थी या ठिकाणी येत होते. अशा प्रकारचं हे भारतवर्षाचं वर्णन अनेक जण करतात. असं लक्षात येतं की भारतवर्षाचे एकूण सगळे जर आपण नेमके कालखंड लक्षात घेतले तर पहिला कालखंड येतो तो आत्मोन्नतीचा कालखंड. त्या कालखंडामध्ये रामराज्य होतं. त्या कालखंडामध्ये सगळीकडे सुबत्ता होती. सगळीकडे आपला आत्ता जे विज्ञान युग पाहतोय याच्या कैक पटींनी तेजस्वी असणारं विज्ञान युग त्या काळामध्ये होतं. त्या काळामध्ये दूरदर्शन होतं, त्या काळामध्ये विमानं होती, साऱ्या गोष्टी होत्या. असा तो आत्मोन्नतीचा कालखंड आहे. हळूहळू आपल्या कामामध्ये, हळूहळू समाजामध्ये ग्लानीचा वर्ष झाला आणि आत्मग्लानी आपल्या समाजाला आल्याचं लक्षात येतं. आणि मग स्वाभाविकपणे आक्रमकांची आक्रमणं सुरू झाली. तो द्वापार युगाचा तो कालखंड आहे. हळूहळू आपण आत्मविस्मृत होत गेलो आणि मग लक्षात येतं की तो आता जो कालखंड आहे तो आत्मविस्मृतीचा कालखंड आहे. आणि त्या कालखंडाच्या पलीकडे आता येणारा जो कालखंड आहे तो आहे आत्मजागृतीचा कालखंड. आपल्याला मगाशी महाराजांनी खूप चांगल्या प्रकारे संबोधित केलं, ताईंनी खूप चांगल्या प्रकारे संबोधित केलं. आपल्याला हिंदू म्हणून उभं राहायचं, हिंदुत्व म्हणून उभं राहायचंय. परंतु एक काळ असा होता की त्या काळामध्ये मला गाढव म्हणा पण हिंदू म्हणू नका अशी परिस्थिती होती. मी जन्माने हिंदू आलो पण मरणार मात्र हिंदू नाही अशा प्रकारची अवस्था या समाजाची होती. त्या कालखंडामध्ये जर भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं तर मिळालेलं स्वातंत्र्य टिकवायचं कसं, त्या पुत्रवत हिंदू समाजाच्या आधारे टिकवलं पाहिजे अशा प्रकारचं चिंतन करणारे कुणीतरी व्यक्ती या देशभरामध्ये होती. आणि त्यांचं नाव आहे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार. पूजनीय डॉक्टरांनी तेव्हा 1925 साली जे चिंतन केलं तेव्हा असं लक्षामध्ये येतं की त्यावेळेला हे जे सगळं मिळणारं स्वातंत्र्य आहे ते जर टिकवायचं असेल तर इथनं असणारा हिंदू समाज संघटित होणं अपेक्षित आहे. 4 हिंदू एका दिशेला जात होते जेव्हा 5वा हिंदू त्यांच्या खांद्यावर असायचा. अशा प्रकारची देशाची स्थिती होती. हा देश आत्मविस्मृतीत हरवलेला होता. हा देश एका अर्थाने स्वतःचं स्वत्व विसरलेला देश होता की ह्याच देशामध्ये संत परंपरा होती, याच देशामध्ये समाज सुधारकांची एका अर्थानं मांदी आली होती. अशा देशामध्ये लक्षात येतं की हा समाज इतका आत्मविस्मृत कसा झाला. हजारो किलोमीटर अंतरावरून आलेले जे आक्रमक आहेत त्या आक्रमकांनी या देशावर राज्य करण्याची जी पहिली लढाई जिंकली त्यावेळेला लक्षात येतं की हजारो लोक रस्त्याच्या बाजूला उभे आणि जिंकलेले जे सैनिक आहेत इंग्रज ते चालतायत. त्यांना ही भीती होती एकेकाने एक दगड जरी उचलला असता तर तेव्हाच इंग्रजांचा खात्मा झाला असता. पण आमचा समाज हा एकत्रित नव्हता, संघटित नव्हता आणि हीच मेघ नेमक्या आक्रमकांनी ओळखली होती. मग डच, पोर्तुगाल, इंग्रज हे सारे आक्रमक यामुळे आले. यवनांची सत्ता हजारो वर्षांपासून होती आणि या सगळ्याला जर उत्तर द्यायचं असेल तर मिळणारं स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर इथला असणारा हिंदू समाज एका दिशेनं चालला पाहिजे अशा प्रकारचं चिंतन पूजनीय डॉक्टरांनी केलं. आज आपण हिंदू संमेलन या निमित्ताने घेतोय की संघाला शताब्दी पूर्ण होते, संघाची 100 वर्ष पूर्ण होत आहेत. हा जो कालखंड आहे हा कालखंड इतका सोपा नाहीये. या कालखंडामध्ये सातत्याने आक्रमण होत आले, सातत्याने हिंदू समाजावर आघात होत आलेले आहेत, सातत्याने हिंदू समाज एका प्रकारे टीकेचा धनी झाल्याचं पाहायला मिळतं. आणि हा सगळा जो 100 वर्षाचा प्रवास आहे हा प्रवास सर्व कार्यकर्त्यांनी मिळून अतिशय कठोर तपस्या आणि साधना केल्याचं पाहायला मिळतं. हे सगळं कशामुळे घडलंय तर एका विश्वासावर घडलंय, एका विश्वासावर घडलंय. तो असा आहे की स्वामी विवेकानंद म्हणतात उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य मोरांनी बोधत, उठा जागेवा आणि ध्येय प्राप्तीपर्यंत थांबू नका. याचं कारण असं आहे की आम्हाला सातत्याने जागृत कुणीतरी करण्याची आवश्यकता आहे. जेव्हा सगळीकडनं आघात होत होते त्यावेळेला इथल्या संत परंपरेने संतांनी सातत्याने जागृत ठेवायचे काम या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतं. समाज सुधारकांनी येथे असणारा सगळं विस्थापित सगळा हिंदू समाज विस्कळीत होता, त्या विस्कळीत असणाऱ्या हिंदू समाजाला संघटित करायचं काम हे त्यावेळच्या समाज सुधारकांनी आणि क्रांतिकारकांनी केल्याचं पाहायला मिळतं. 100 वर्षाचा हा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये अनेक प्रकारचे कालखंड पाहायला मिळतात. सुरुवातीला उपेक्षेचा कालखंड आहे. संघ कार्यकर्त्यांची उपेक्षा होत होती, संघ कार्यकर्त्यांची एका अर्थानं मानहानी होत होती. असा हा उपेक्षेचा कालखंड आहे. तो कालखंड हळूहळू पुढे सरकत गेला आणि मग नंतर उपहासाच्या बरोबर विरोध सुरू झाला. त्याचं कारण हळूहळू संघ विकसित होत चालला. किती विरोध व्हावा, किती आक्रमक व्हावं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1948 साली जेव्हा संघावर बंदी आली तेव्हा महात्मा गांधींची हत्या झाली होती आणि त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांच्या घरावरती अक्षरशः घरं पेटवली गेली होती. भालजी पेंढारकर त्यावेळी कोल्हापूरचे माननीय संघचालक होते. तर त्यांनी असं वर्णन सांगतात की त्यांचा जो स्टुडिओ त्या काळातला 1 लाख रुपयांचा स्टुडिओ होता तो बेचिराग झाला होता. सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये ते बाहेर उभे होते
कुत्सित असणाऱ्या विचारांच्या लोकांनी त्यांना प्रश्न विचारला की भालजी आता कशाचा विचार करताय, हे सगळं संपलेलं आहे. तेव्हा भालजी म्हटले की या कोळशाचा भाव कधी वाढतोय त्याचा मी प्रयत्न करतो. याचं नाव विश्वास आहे. आमच्या तत्वज्ञानावर, आमच्या असणाऱ्या विचारांवर प्रचंड श्रद्धा आणि विश्वास असेल तर कितीही मोठा आघात आणि कितीही मोठा अन्याय झाला तरीही सुद्धा आम्ही राखेतून फिनिक्स पक्षासारखे उभे राहू. हा विश्वास या विचारधारेवरचा आहे. एक छोटी कथा सांगतात. त्या कथेमध्ये असं आहे की एक राजा असतो आणि तो राजा त्या राज्यात खूप चांगलं काम करत असतो. हे काम करत असताना त्या राज्यामध्ये काहीतरी अकाल पडतो. 8-10 वर्ष 12 वर्ष दुष्काळ पडतो. दुष्काळ पडल्यावरती तो प्रधान चिंतेत असतो. राजा आणि प्रधानाचा समन्वय खूप चांगला असतो. हे दोघे जण खूप काळजी करतात. हे कसं सगळं दुष्काळ जो आहे, हे सगळं संकट कसं पूर्ण करायचं असे चिंतन करत असतात. एका तळ्याच्या काठी ते येतात. तळ्याच्या काठी आल्यानंतर तो प्रधान चिंतन करत विचार करत असतो की ह्या संकट जर दूर करायचं असेल तर मला काहीतरी मार्ग काढला पाहिजे. या दुःखामध्ये असताना त्या झाडावरती 2 पक्षी चर्चा करतात. ते 2 पक्षी असं म्हणतात की या तळ्यामध्ये पाणी भरपूर येऊ शकतं, पण केव्हा, जेव्हा त्या राजाचं रक्त त्या तळ्यामध्ये पडेल. हे प्रधान ऐकतो आणि प्रधान अत्यंत वाईट वाटतं की कुणीतरी त्याग केला तर हे गोष्टी घडणार आहे. असं म्हणतात. त्याग कधी आणि कुणी आणि कसा करावा. कुटुंबासाठी त्याग करायचा असेल तर व्यक्तीने त्याग केला पाहिजे. गावासाठी त्याग करायचा असेल तर कुटुंबाने त्याग केला पाहिजे. राज्यासाठी जर त्याग करायचा असेल तर गावाने त्याग केला पाहिजे. असं आहे की त्यागाची ही जी उतरण आहे, ही उतरण आपल्या हिंदू समाज अनादिकालापासून चालत आली. जेव्हा त्या प्रधानाने हे ऐकलं तेव्हा त्याने पुढची उत्सुकतेने ते पक्षी काय म्हणतायत ते ऐकत होता. दुसरा पक्षी म्हणतो हे सगळं खरं आहे, पण राजा लोकप्रिय आहे, राजाला असं कोण मारू शकेल, आणि असं मारलं तर किती हाकार वाजेल. पहिला पक्षी त्यांना सांगतो की त्याला दुसरा एक उपाय आहे. जेव्हा हे रक्त त्या तळ्यामध्ये पडेल आणि राजा जेव्हा मूर्छित अवस्थेत, मरणासन्न अवस्थेत असेल, तेव्हा पलीकडच्या जंगलात अशी एक वेली आहे की त्या वेलीचा रस जर तिथे दिला तर राजा पुन्हा जिवंत होईल. प्रधानाला हे ऐकलं आणि आश्चर्य वाटलं. हे जर घडणार असेल तर राष्ट्र वाचेल, देश वाचेल, हाकार सगळा आहे तो मिटेल आणि हा अकाल नाहीसा होईल. आणि म्हणून तो प्रधान राज्यात जातो, आपल्या महालात जातो, खूप विचार करतो काय करावं, कसं करावं. दुसऱ्या दिवशी राजाला घेऊन फिरत 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 त्या तळ्याच्या काठी येतो आणि राजाचं त्याचं जेवण झाल्यानंतर राजा म्हणतो या झाडाखाली मी जरा विश्रांती करतो. राजा झोपलेला असतो. प्रधान विचार करतो हीच संधी आहे, ह्या संधीचं सोनं केलं पाहिजे. प्रधान उठतो, तलवार उपसतो, त्या राजाच्या छातीवर बसतो. राजा डोळे उघडतो. राजा डोळे उघडून पाहतो की प्रधान माझ्या छातीवर बसलेला आहे, हातात तलवार आहे आणि आता आपला मृत्यू अटळ आहे. आणि प्रधान कुठलाही विचार न करता त्या राजाकडे पाहत असतो. त्या क्षणी राजा पुन्हा डोळे बंद करतो. प्रधान त्याची मान मारतो, सगळं रक्त त्या तळ्यामध्ये उतरतं आणि प्रधान तसाच पळत 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 त्या वेली आणायला जातो. ती वेली घेऊन येतो. ती वेली आणून पाहतो तर तोपर्यंत राजा मरणासन्न अवस्थेत होता. सगळं तळ पाण्याने फुल्ल भरलेलं असतं आणि तो प्रधान त्या राजाच्या त्या जखमेवरती, त्या असणाऱ्या मारलेल्या शिरावरती ते रस सोडतो आणि आश्चर्यकारकरित्या त्या महाराजांचा पुनर्जन्म होतो. राजे पुन्हा निघतात. कोणी कुणाशी काही बोलत नाही. असेच दिवस निघून जातात. सगळं वातावरण शांत होतं. सगळं देश आनंदित होतो. परंतु हा जो राजा आहे, हा राजा त्या प्रधानाला काहीच म्हणत नाही. त्याची खंत त्या प्रधानाला आहे. आणि मग तो प्रधान असा म्हणतो, अनेक दिवस जातात, वर्ष उलटतात. प्रधान शेवटी राजाकडे येतो की राजा मी खूप व्याकुळ झालोय, मला काहीतरी शिक्षा करा. तुम्ही हे सगळं पाहिलं होतं की ते तळ्याच्या काठी मी तुमची मान मारत आहे, तुमचा शिरच्छेद करत आहे, तुम्ही पाहत होता, तुम्ही एका शब्दानेही मला बोलला नाही, अजूनपर्यंत बोलला नाही. याचं नेमकं कारण काय? मला आता माझी जी चूक आहे ती चूक मला खूप त्रास देते. ते जे उत्तर त्याने दिलं ते उत्तर म्हणजे संघकामाचं उत्तर आहे. ते उत्तर असं होतं की त्या प्रधानाने असं सांगितलं, राजाने असं सांगितलं की हे प्रधाना, तू जेव्हा माझ्या छातीवर बसला होता आणि मान माझी उडवत होतास त्या क्षणी सुद्धा मी शांत होतो, कारण माझ्यापेक्षा तुझ्यावर माझा जास्त विश्वास होता. हा विश्वास का होता? तर 2 गोष्टींमुळे होता की मला पूर्ण खात्री आहे तू जी काही कृती करतोय त्या कृतीमध्ये 2 गोष्टी असतील, एक तर ह्या राष्ट्राचं भलं असेल किंवा माझं भलं असेल, आणि या हिताशिवाय तो कधीही हे करणार नाही. अशा प्रकारची श्रद्धा आणि विश्वास ह्या ज्या प्रधानावर होता, तशाच प्रकारची श्रद्धा आणि विश्वास या हिंदू तत्वज्ञानावर, ह्या विचारांवरती संघ स्वयंसेवकांची होती. म्हणून हा 100 वर्षांचा प्रवास आहे. 100 वर्षांचा प्रवास इतका सोपा नाहीये. 100 वर्षाच्या प्रवासात किती खस्ता खाल्ल्यात, किती कष्ट केलेत याची अनेक उदाहरणं पाहता येतील. किती जणांचे त्याग आहेत, किती जणांचं बलिदान आहे. नुसतं बलिदान नाहीये तर तत्व चिंतन आहे, चिंतना बरोबरचा ऍक्शन प्लॅन आहे, ऍक्शन प्लॅन प्रमाणे एक्झिक्युशन करण्याची योजना आहे. ह्या सगळ्या गोष्टी अतिशय रचनेप्रमाणे घडल्या. हे घडायचं कारण आहे की प्रत्येक क्षणी एक आणि एकच आराध्य दैवत होतं, ते म्हणजे माझी भारत माता. त्या भारत मातेच्या चरणी आम्ही सारे भारत मातेचे लेकरं आहोत, अशा प्रकारचा भाव
असे तू हिमालय